47 बद्दल बोलत असतो, पण मला एक प्रश्न पडतो, 2047 पर्यंत थांबायला का हवं? त्याच्या आधी आपण का विकसित होऊ शकतो? आणि ती क्षमता आपल्यामध्ये आहे, कळलं ना? आणि तो भारत कसा बनवायचा आहे आपल्याला? तो संतुलित असला पाहिजे, सुसंस्कृत असला पाहिजे, सुरम्य असला पाहिजे, सुविद्य असला पाहिजे, समृद्ध असला पाहिजे, सुशासित असला पाहिजे आणि स्वानंदी असायला पाहिजे. आणि हा जर बनवायचा असेल तर आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की आपण यांच्याकडनं आता जे सत्कारते आहेत त्यांच्याकडनं आपण असं शिकलं की तो जर भारत घडवायचा असेल तर या मूल्यावर, त्यांनी दाखवलेल्या मूल्यावर तो उभा असला पाहिजे. सेवा, साधना, सर्जनशीलता आणि संवेदनशीलता, या पायावर तो आपल्याला आज उभा करायचा आहे. शेवटी मी माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की यश म्हणजे वेग नाही, दिशा असते. यश म्हणजे नुसती उंची नाही, त्याच्यामध्ये खोल अर्थ असतो. यश म्हणजे फक्त स्वतः पुढं जाणं असं नसतं, तर इतरांनाही पुढं जाणं, इतरांनाही उंच जाणं हे असतं. हे नेहमी आपण लक्षात ठेवा. खरं म्हणजे मला असं वाटतं की आज हे जे सत्कारती आहेत त्यांचा सन्मान करताना आपण आपल्या भविष्याचा सन्मान करत आहोत. असं भविष्य जे भारत घडवेल, केवळ उंच इमारतीने नव्हे तर उंच मूल्याने. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचं कार्य